मध्ये असलेली ओपन स्पेस म्हणजे त्या नागरिकांच्या असलेल्या ओपन स्पेसमध्ये हे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि हे अतिक्रमण अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेशी जवळपास 24 वर्ष संपर्क करून देखील ते काढण्यात आलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्या भागातले नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे। त्या ठिकाणी रात्रीतले कार्यक्रम होतात आणि अतिशय म्हणजे जी ओपन स्पेस एखाद्या सोसायटीची असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने रात्रीचे कार्यक्रम उशिरापर्यंत चालणं ह्याही बाबतीमध्ये माझ्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केलेली आहे आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांची भूमिका अशी आहे की त्या ठिकाणचं पूर्ण अनधिकृत अतिक्रमण जे आहेत हे काढायला पाहिजे। कुठल्याही धर्माला आमचा विरोध नाही, परंतु ज्या पद्धतीने एखाद्या हिंदू बहुल वस्तीमध्ये अशा पद्धतीने अतिक्रमण करून त्याच्यावरती जर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं हे खूप चुकीचं आहे आणि हे आम्ही काही चालून घेणार नाही। महानगरपालिकेने आता जी काही कारवाई केलेली आहे ती पूर्ण केलेली नाही आहे आणि नागरिकांची मागणी आहे की तिथलं अतिक्रमण जे आहे हे पूर्णतः काढायला पाहिजे आणि एखाद्या ओपन स्पेसवरती अधिकार जो असतो ती त्या भागातील नागरिकांचा असतो आणि त्यामुळे तिथलं अतिक्रमण जे आहे हे त्यांनी महानगरपालिकेने तातडीने करावं। सुधीर दास आज काय झालेलं आहे की आज रस्त्यावरती जो संघर्ष निर्माण झालेला आहे तर आपण पाहिलं नाशिकमध्ये हिंदू सकल मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिथे आता नेते सुद्धा उपस्थित आहेत आणि पोलिसांच्या कारवाईला सुद्धा वेग आलेला आहे। साधू आणि महंतांची धरपकड सुरू झालेली आहे। महंत अनिकेत शास्त्री महाराजांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवलेलं आहे। अनिकेत शास्त्री महाराज यांच्या घराबाहेरही पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलाय। अनिकेत शास्त्रींना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। यापूर्वीच सुधीरदास यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। घटनास्थळी ते पोहोचले होते। घटनास्थळी काही कार्यकर्ते आक्रमकही झाले होते। आक्रमक कार्यकर्त्यांना त्यांनी पकडलं। यासोबतच आता अनिकेत शास्त्री महाराज नजर कैदेत आहेत। प्रशासनाला सहकार्य करायलाच जातो आम्ही, काही म्हणजे तिथे काही दंगा वगैरे नाही। आदेश आहे, सरांचा आदेश आहे। प्रशासनाने एवढं आता चांगलं काम केलं, लेट पण थेट, देर आहे दुरुस्त आहे, पण एवढी चांगली कारवाई झालेली आहे। तर त्याच्या संदर्भात सगळे मीडियावाले जमले होते। त्यांची पण इच्छा होती की महाराज तुम्ही या आणि समाजाला उद्बोधन करा, अशा आशाने जायचं होतं। त्यामुळे सगळे हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी पण आले होते। तर जाऊन येतो बा असं इच्छा होती। 10 मिनिटाची वेळ नाही, सरांचा आदेश दरम्यान नाशिकसह राज्यातला लँड जिहाद मोडून काढणार अशी आक्रमक भूमिका महंत सुधीरदास यांनी घेतलेली आहे। मात्र पोलिसांनी हिंदू कार्यकर्त्यांसह महंत सुधीरदास यांनाही ताब्यात घेतले। त्यासोबतच महंत सुधीरदास देखील या ठिकाणी आलेले होते। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक पद्धतीच्या अशा पद्धतीच्या लँड जिहादच्या घटना घडत आहेत आणि त्या जागेवरती हिंदुत्ववादी संघटना ज्या जागेवरती अशी अतिक्रमणं झालेली आहेत ती अतिक्रमणं काढून घ्यावी अशा पद्धतीच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या। आता काय भूमिका? लँड जिहादचे जे प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ते असे चालणार नाही, ते आम्हाला सोडवावे लागतील। महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी पुढाकार घ्यावा। दरम्यान नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांवर आपली बारीक नजर असणार आहे। मात्र तुर्तास इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। हिंदू जनता विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींना धडा शिकवेल असा टोला भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना लगावलाय। दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीनंतर ममता यांनी कुंभमेळ्याचा उल्लेख मृत्यू कुंभ असा केला होता। त्यानंतर भाजपाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री अमित शहांच्या भेटीला गेले। पुण्यातल्या वेस्टिन कोरेगाव पार्कमध्ये ही भेट होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। अमित शहांच्या पुणे दौऱ्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जाते। एकनाथ शिंदेंनी शहांच्या पुणे दौऱ्याकडे पाठ फिरवली का असा प्रश्न उपस्थित झाला। शहांसोबत पुण्यामध्ये फडणवीस अजित पवार उपस्थित होते, मात्र अजूनही एकनाथ शिंदे नाराज आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय।
महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाही तर साधू संत आणि संघामुळे झाल्याचा दावा नरेंद्र महाराजांनी रत्नागिरीत केला. एकीकडे लाडक्या बहिणींमुळे विधानसभेमध्ये विजय मिळाल्याचं महायुतीने म्हटलंय, तर दुसरीकडे नरेंद्र महाराजांनी संपूर्ण श्रेय हे साधू संत आणि RSSला दिलेलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला करण्यात आला. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटीवर हल्ला केला. यावेळेस एसटी बसला काळं फासत बसच्या ड्रायव्हरला मारहाण केली. कन्नड भाषा येते का असा प्रश्न जबरदस्तीने विचारण्यात आला. ही घटना पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर घडलेली आहे. कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. कन्नड कार्यकर्त्यांनी एसटीवर हल्ला केला होता. तसंच एसटी बस ड्रायव्हरला काळं फासलं होतं. मात्र त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटतात. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटीची वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आलेली आहे. हो भैया इकडे बर्री भैया ನೀವು ಈ ಕಡೆ ಬರ್ರಿ ಅಲ್ಲಿ कर्नाटकातील चित्रदुर्ग परिसरामध्ये महाराष्ट्राच्या एसटीची अडवणूक करण्यात आली. त्यानंतर रक्षण वैदिकांच्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. कोल्हापुरातील सेंट्रल बस स्टँडवर एसटीची अडवणूक करत त्यांनी निदर्शनं केलेली आहेत. वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. ग्राहकांना 5 ते 10% वीज दरवाढीचा शॉक बसेल. मंगळवारी 25 फेब्रुवारीला नवी मुंबईतील सिडको भवनामध्ये महावितरणाच्या वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर या प्रस्तावित दरांबाबत निर्णय घेण्यात येईल. PMPLचे आता सर्व कामकाज मराठी भाषेतच करण्याचे आदेश पुण्यासह व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेले आहेत. प्रशासनाचा कारभार सुरळीत करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं मानलं जातंय. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचा चौकशीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. ओव्हरलोडमुळे बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचं स्पष्ट झालंय. 187 टन वजनाचा ट्रक पुलावर न गेल्याने उड्डाणपूल खचला असं अहवालात सांगण्यात आलंय. 10 दिवसांनंतर उड्डाणपूल दुरुस्तीचं काम सुरू होईल. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. तसंच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मार्च 2025 पासून होईल. सरकारने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ झाली तर 9,540 रुपये मिळणार आहेत. रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक कामांसाठी रविवारी 3ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण जलद मार्गावर तर ठाणे ते वाशी नेरूळ ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. तसेच पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जीबीएसमुळे सांगलीमध्ये 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून थैमान घातलेल्या जीबीएस आजारामुळे मृत्यूचं सत्र सुरूच आहे. नागपुरात जीबीएसचा आणखीन एक बळी गेलेला आहे. शुक्रवारी शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये एका 32 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे नागपुरामध्ये जीबीएसचे दगावलेल्या रुग्णांची संख्या 3 वर पोहोचली आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेला पेपरफुटीचं ग्रहण लागलेलं आहे. सर्वात आधी साम टीव्हीने या पेपरफुटीवर आवाज उठवला होता. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली. परीक्षा केंद्रावर पेपर पाठवला पूर्ण चित्रीकरण केलं जातं. दरम्यान सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली जाते. पेपरफुटीमागे शिक्षकच असल्यास हे दुर्दैव आहे असं स्पष्ट मत प्राचार्य संध्या कांबळेंनी व्यक्त केलेले. पेपरच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची असते असंही त्यांनी म्हटलंय. 10वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी पेपरफुटीची प्रकरणं समोर आली आहेत. नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राउंडमध्ये भीषण आग लागली होती. आगीची गेल्या 15 दिवसातील ही तिसरी घटना आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्याने लगेचच आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मध्ये आग लागलं, कुणाला काय घेणं देणं नाही पडलं. हे अजून हे तर आता डम्पिंग मध्ये ट्रेलर आहे. मुंबईमध्ये संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओमध्ये चोरी झालेली. दरम्यान संबंधित आरोपींना जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आली. त्यांच्याकडनं रोख 37 लाख रुपये, एक लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलेला आहे. फॅनच नाही तर विकी कौशलच्या घरातील त्यांच्या स्टाफने देखील त्यांचं मन भरून कौतुक केल्याचं दिसतंय. छावा बघितल्यानंतर विकीच्या बालपणापासून त्यांच्या घरी काम करणाऱ्या आशाताईंनी विकीची नजर काढलेली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये आशाताई विकीचं कौतुक करताना दिसत आहेत.
नवी मुंबईमध्ये 200 हेक्टर जागेवर डिझनीलँड थीम पार्क साकारण्यात येणार आहे. ही थीम पार्क मुलांना मिक्की, मिनी माऊस अशा कार्टूनमधील आपापल्या आवडत्या पात्रांना मुलांना भेटता येणार आहे. तसंच विविध थरारक राईड्सचा अनुभव घेण्याची संधी सुद्धा मुंबईकरांना लवकरच मिळणार आहे. राज्यामध्ये पहाटेचा गारवा आता कमी झालेला आहे. अनेक भागामध्ये किमान तापमान वाढलेले आहे. रत्नागिरी इथे शुक्रवारी सर्वाधिक 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा 6.6 अंशांनी अधिक होतं. आता बातमी आहे सर्वांना धडकी भरवणारी, कारण जगावर पुन्हा एकदा कोरोनासारखं महाभयंकर संकट घोंगावतंय. चीनमध्ये नवा व्हायरस आढळून आला असून ज्यानं जगाला धडकी भरवली आहे. चीनमध्ये HKU5 नावाचा हा नवीन व्हायरस सापडल्याचं वृत्त आहे. हा व्हायरस कोविड-19 सारखाच असल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे वटवाघळातून या नव्या व्हायरसचा प्रसार होत असून चीनमधल्या वैज्ञानिक शी झेंगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलेलं आहे. शी झेंगली यांनी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी संशोधकांसह काम करतात आणि ही तीच संस्था आहे जी कोविड व्हायरसबाबत वादाच्या केंद्रस्थानी होती. दरम्यान HKU5 हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे. हाँगकाँगमधील जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला. कोविड-19ला कारणीभूत ठरणारा HKU5 हा विषाणू आहे. जनावरांमधून माणसांमध्ये HKU5 विषाणूचा संसर्ग होतो. ACE2 रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका आहे. आता मुंबईमधून एक मोठी बातमी समोर येते. मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळ भीषण आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे. मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळ भीषण आग लागलेली आहे. ही आग आपण पाहू शकतो. इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर ही आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी रुपाली आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली, आग नक्की कुठे लागलेली आहे आणि तिथे काही माणसं अडकलेली आहेत का? भीषण आग दिसतेय. आपण पाहतो की मरीन लाईन या परिसरामध्ये मरीन चेंबरला खरं तर आग लागल्याचं कळतं आहे. जवळपास 5 माळ्यांची ही बिल्डिंग आहे. ग्राउंड प्लेस असा हा खरं तर ही संपूर्ण रचना आहे आणि याच्यामध्ये खरं तर ही आग लागल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या अग्निशामक दलाकडून जी माहिती मिळत आहे त्यानुसार लेवल 1ची ही आग असून सध्या अग्निशामक दलाचे सगळे जवान त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. आतमध्ये कोणी अडकलेलं आहे का या संदर्भातला जो तपास आहे तो देखील केला जात आहे. मात्र आगीची जी तीव्रता आपण बघितली तर लेवल 1ची ही आग असून आता ही आग विझवण्यासाठी म्हणून अटीशर्तीचे खरं प्रयत्न सुरू आहेत. जी या संपूर्ण घटनेवर आपलं असंच लक्ष असू द्या. धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळ 5व्या माळ्यावर ही आग लागलेली आहे. तिथे काही जण अडकलेली आहेत का याचा तपास अग्निशामक दलाकडनं घेतला जातोय. अग्निशामक दल तिथे पोहोचलेले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असून आग विझवण्याचे शर्थीचा प्रयत्न सुरू आहे. मेट्रो सिनेमाजवळ ही भीषण आग लागली. मरीन चेंबर्स या इमारतीला ही आग लागल्याची दृश्य आपण पाहतो. अग्निशामक दलाने आता आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले असून या इमारतीमध्ये कुणी अडकलेलं आहे का याचाही तपास अग्निशामक दलाकडनं केला जातोय. सध्या आग विझवण्यावर अग्निशामक दलाचा संपूर्ण प्रयत्न आपण पाहतोय. मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळ ही भीषण आग लागलेली आहे. इमारतीच्या 5व्या माळ्यावर आग लागली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि आतमध्ये कुणी अडकलेलं आहे का याचा तपासही घेतला जातोय. यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये बनावट नोटा प्रकरणी प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करत 1,80,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत. बनावट नोटा देऊन लुटणाऱ्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. याबाबतची बातमी साम टीव्हीनं दाखवल्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले. नागपूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून नवीन हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. या हेल्पलाईनवर नागरिक ट्रॅफिक संदर्भात समस्या टाकू शकतात. त्यानंतर ती समस्या सोडवण्यासाठी पोलीस सक्रिय राहतील.
सोलापूर विभागातील प्रत्येक आगाराला लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सध्या बार्शी आगाराला 10 नव्या बस मिळाल्या असून उर्वरित 8 आगारांना देखील नवीन बस देण्यात येणार आहेत, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे. बुलढाण्यामध्ये मातीचं भांडं आणि रांजण 25% महागलंय. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने भांड्यांच्या दरातही वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागतोय. हिंगणघाटमध्ये वणा नदी पात्रामध्ये पर्यावरण प्रेमींकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. गेल्या कित्येक वर्षांपासून नदीमध्ये दूषित पाणी सोडलं जात आहे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सांडपाणी घेऊन जाणाऱ्या नाल्यामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं.